मराठी नागरिकांच्या मोर्चाची परवानगी पोलिसांनी फेटाळली। मेरा रोड येथील एका मिठाई विक्रेत्यानं मराठी भाषेत बोलण्यास मीरा भाईंदरमध्ये 8 जुलै रोजी निघणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। मात्र मोर्चेकरी ठाम असून त्यांनी मोर्चासाठीची तयारी सुरू ठेवली आहे। मेरा रोड येथील एका मिठाई विक्रेत्याने मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्याच्या प्रकरणावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना अलीकडेच घडली होती। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले। या प्रकरणी मनसेच्या 7 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दंगल आणि अन्य 7 कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत। यानंतर व्यापारी संघटनांनी हिंसेच्या माध्यमातून भाषेची सक्ती केली जात आहे असा आरोप करत 2 जुलै रोजी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला होता। यास नकार दिल्याच्या प्रकरणावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना अलीकडेच घडली होती। बोलण्यास नकार दिल्याच्या प्रकरणावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना अलीकडेच घडली होती। मात्र व्यापाऱ्यांचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत होता आणि समाजात तणाव निर्माण करणार असल्याचा आरोप मनसेने केला होता। त्यामुळे भाजपचे राजकारण उघड करून मराठी अस्मिता जपण्यासाठी 8 जुलै रोजी मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी जाहीर केले होते। दरम्यान 5 जुलै रोजी पार पडलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर या मोर्चाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, मराठी एकीकरण समिती व इतर संघटनांचे समर्थन मिळाले आहे। या संघटनांनी मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे। या मोर्चाचे आयोजन मेरा रोडमधील वादग्रस्त जोधपूर मिठाई दुकानाजवळून कौस्तुभ राणी स्मारक मेरा रोड रेल्वे स्थानकाजवळ येथे करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी या मार्गासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती। मात्र या परिसरात शाळा, रुग्णालये, वाहतूक आणि सामान्य नागरिकांची वर्दळ असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली। 4 दिवसांपूर्वी मराठी नागरिकांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदर शहरात मोर्चा काढला। त्यावेळी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती। आम्ही नियम पाळून परवानगी मागितली तरीही पोलिसांनी नकार दिला आहे। मात्र मराठी अस्मिता टिकवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे असं मनसेचे शहर प्रमुख संदीप राणे यांनी म्हटलंय। मराठी भाषिकांसाठी मीरा भाईंदर शहरामध्ये मोठा मोर्चा निघणार आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मला असं वाटतं की या मोर्चाला मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाने उपस्थित राहिलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षात मीरा भाईंदरमध्ये एक वातावरण तयार केलं जातं आहे की मीरा भाईंदरमधला मराठीचा टक्का कमी झालेला आहे, बाहेरनं आलेल्या लोकांचा टक्का जास्त आहे, मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहे। सो या सगळ्या प्रश्नाला उत्तरं द्यायची असतील तर आपण मीरा भाईंदरमध्ये किती आहोत हे दाखवण्यासाठी मीरा भाईंदरमधल्या प्रत्येक मराठी माणसांनी या मोर्चाला उपस्थित राहिलं पाहिजे। खरं तर फक्त मराठी माणसांनी नाही तर मराठीला मानणारे, मराठीवर प्रेम करणारे, कारण काही ठिकाणी असं आहे की 3-3, 4-4 पिढ्या मागच्या 50-50 वर्ष लोक मीरा भाईंदर असतील किंवा या परिसरात राहतात तर ते आता स्वतःला मराठी मानतात। ते त्यांना मराठीवर प्रेम आहे, मराठीचा आदर आहे, अशा प्रत्येकाने या मोर्चात आलं पाहिजे। खरं तर एक घाणेरडं राजकारण केलं गेलं आणि या राजकारणात मराठी माणसाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला। त्यांची जी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला ना तोच आम्हाला हाणून पाडायचा आणि त्याच्यासाठी मराठी एकीकरण समिती असेल आणि बाकीच्या सगळ्या संस्था असतील, सगळेच पक्ष असतील, आम्ही सगळे एकत्र मिळून उद्याच्या मोर्चाचं आयोजन केलं आहे। रीतसर परमिशन घेऊन सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा गेल्या, त्याबद्दल आपण काय सांगा? मला वाटतं की ज्या वेळेला एखादं आंदोलन होतं त्यावेळेला पोलीस प्रशासन त्यांचं काम करतं, बरोबर आहे। सो पोलिसांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू। नोटिसांना मी मगाशी म्हटलं तसं आम्ही भाषेला, मराठीला आमची आई मानतो आणि ज्या वेळेला आमच्या भाषेवर येतं, आमच्या आईवर येतं त्यावेळेला आम्ही नोटिसांना घाबरत नाही। 100% आहेच ना। इकडे स्थानिक आमदार मंत्री आहेत, इकडचं स्थानिक मराठी आमदार आहे, तर यांचं जे साठवलोट आहे, हे सत्तेचं साठवलोट हे यांचं ते चालूच आहे। कारण ज्या लोकांनी मराठीच्या विरोधात मराठी लोकांना, व्यापाऱ्यांना उभं करून मोर्चा काढले व कुठेतरी मराठी माणसाचा मोर्चा निघून यांची एकी दिसू नये म्हणून हे दबाव तंत्राचा वापर करतात। पण काही असो, या नोटिसला आम्ही तर काय भीक घालत, अशा नोटीस भरपूर पडलेल्या आहेत। उद्याचा मोर्चा हा मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा सन्मानाचा विषय आहे आणि तो होणार म्हणजे होणार, 100% होणार। हा दरारा फक्त सन्माननीय राजसाहेबांचा आहे आणि या दराऱ्याचा आवाज ज्या वेळेला शिवतीर्थावरनं निघतो त्यावेळेला भल्यांना घाम फुटतो। उद्या मराठी माणसाचा, मराठी अस्मितेसाठी एकजूट होऊन मोर्चा आहे। या मोर्चाची सुरुवात उद्या 10 वाजता ज्या ठिकाणी घटना घडली बालाजी हॉटेल चौक ते मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा असणार आहे। मी सर्वांना, मराठी माणसांना आवाहन करतो की उद्या या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी। उद्या मराठी माणसाचा, मराठी
एकी दाखवण्यासाठी उद्या मोर्चा आहे मीरा भाईंदर शहरामध्ये. जे वातावरण जातीपातीमध्ये जे राजकारण करतायत त्यांच्या विरोधात उद्या मोर्चा काढण्यात येते. आणि आज मोर्चा काढल्यानंतर आम्हाला पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आणि नोटीस देण्यात आम्हाला या सर्व गोष्टीला कोणत्याही नोटीसला आम्ही फरक पडत नाही. आमचा जो मोर्चा आहे तो होणार. दुसरी गोष्ट अशी आहे की जे पोलीस डीसीपी आहेत, एसीपी आहेत, सीपी आहेत, यांना खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक मंत्रिमंडळ असो या सरकार असो यांचा दबाव तंत्राचा वापर कुठेतरी करताना दिसतोय. आमचं जे एक गुन्हा दाखल झाला होता आमच्यावर, एका ग्रंथ मुत्ता या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता 4थ्या महिन्यात. त्या 4थ्या महिन्यातल्या गुन्ह्याचा आज कुठेतरी जाऊन चॅप्टर करतायत. म्हणजे कुठेतरी तुम्ही आम्हाला या आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न करतायत. खोटं दबाव तंत्र या इथे वापरण्याचं काम तुम्ही करतायत. आम्हाला तुम्ही किती प्रयत्न करा, किती दबाव तंत्र वापर करा, उद्या जर मोर्चा होणार म्हणजे होणार.